सिरोंचा तालुका आरोग्य विभागाद्वारे 12 मार्च रोजी आशा स्वयंसेविका पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याचं जाहीर करण्यात आले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी आणि पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली। तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांनी सांगितले की मागील भरती प्रक्रियेत काही उमेदवारांवर अन्याय होऊन अपात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया रद्द केली होती। या नव्या भरतीत मुलाखती सीसीटीव्ही अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्या असं आवाहन त्यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इशारा दिलाय की जर उमेदवारांवर अन्याय झाला तर आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। सिरोंच्या आतील तालुका आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या जुलै महिन्यात आशा स्वयंसेवक पदभरती सिरोंच्यातील 3 उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 16 रिक्त पदांची भरती प्रक्रिया घेण्यात आली। त्यामध्ये कमी गुण असलेल्या उमेदवारांना पात्र करून तिथं जास्त गुण असलेल्या उमेदवारांना अन्याय करण्याचे प्रयत्न तिथं करण्यात आले। ही गंभीर समस्या आमच्या लक्षात त्या अन्यायग्रस्त उमेदवारांनी आणून दिल्यावर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या जिल्हाध्यक्ष अतुल गणेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयामार्फत आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी DHO साहेबांकडे आम्ही तक्रार करून ही गंभीर समस्या त्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी तात्काळ त्यावेळी तालुक्यात चौकशी करून ते पूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली। त्यानंतर आता नव्याने सिरोंच्यातील रिक्त असलेल्या पदांसाठी आशा स्वयंसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्यात येत आहे। त्यामध्ये आता पुन्हा एकदा पात्र असलेल्या उमेदवारांना अन्याय होऊ नये त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आरोग्य विभागाला आम्ही इशारा देत आहे। येत्या मार्च 12 तारखेला मुलाखतीची पत्र त्यांनी काढण्यात आले। त्यामध्ये पात्र उमेदवारांना तिथं मुलाखत घेण्यात येत आहे। तर पात्र उमेदवारांना तिथं मुलाखत घेण्याची आरोग्य विभागाने ठरवली आहे। तर येत्या 12 तारखेला जे मुलाखती घेत आहे ते तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत न घेता जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात यावी। तसेच त्या मुलाखतीच्या खोलीत CC कॅमेरा नजरेत घेण्यात यावी। पुढे होऊन पात्र उमेदवारांना अन्याय होऊ नये याची दक्षता आरोग्य विभागाने घेण्यात यावी। अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। पात्र उमेदवारांना अन्याय करू नये त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन आरोग्य विभागाला इशारा देत आहे। धन्यवाद।